दादा, आपले मित्र गायकर यांचा वाढदिवस आहे पिंपरी पेंढारच्या स्वर्गभूमीत. आपण पहिल्यांदा आलात, त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करताय. काय शुभेच्छा द्याल? प्रथमतः मी या पिंपरी पेंढार गावातल्या स्वर्गभूमीमध्ये आलो. तर मी अनेक वेळेला खरं तर या ठिकाणी आलो, पण पहिल्यांदाच वाढदिवस साजरा करण्यासाठी या स्वर्गभूमीमध्ये आलोय. आणि आल्यानंतर खरं तर प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आलो तो कुठेतरी अंत्यविधीच्या निमित्तानेच खरं तर आलो होतो. पण आज आल्यानंतर बराच वेळ मी या ठिकाणी बसलो. तर असं बसल्यानंतर वाटलंच नाही का कुठल्या तरी गार्डन मध्ये असं बसलोय का काय, असं मला त्याचा एक आनंद वाटला. आणि खरं तर मी तुमच्या सगळ्या तरुणांचं, ज्येष्ठ मंडळींचं या निमित्तानं कौतुक करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही गार्डनची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणजे कुठंतरी जे लोक स्मशानभूमीमध्ये फक्त अंत्यविधीसाठीच जातात, हा याला कुठंतरी एक दुजोरा देऊन आपण गावातले सुद्धा वाढदिवस या ठिकाणी या निमित्ताने साजरा करतात. एवढंच नाही तर मला असं वाटतं का तुम्ही ब्लड कॅम्प सुद्धा या निमित्तानं 160 जणांचा ब्लड कॅम्प सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी आपण घेतला होता. आणि वाढदिवस साजरा करत असताना स्मशानभूमीमध्ये एक सुशोभीकरणाच्या दृष्टीने आपण काही ना काहीतरी त्या निमित्तानं वाटचाल करतात. आज आमचे सहकारी मित्र, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये टॉमॅटो किंग म्हणून ओळखलं जातं, त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि योगायोगाने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांना फोन केला, तर मला कळलं ते या ठिकाणी आहेत म्हणून. तर त्यांच्याही वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आज वृक्षारोपण करण्यात आलं. आपण सगळे मंडळी त्या निमित्तानं सगळेजण उपस्थित होतात. आणि अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम या निमित्तानं या ठिकाणी राबवला गेला. वृक्षारोपण करून केक सुद्धा आपण स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी या ठिकाणी आपण तो कापून त्याच्या वाढदिवसाला आपण त्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर नक्कीच मला या ठिकाणी आल्यानंतर आनंद झाला. माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र शिरोलीगावचे सरपंच असतील, प्रदीप शेठ थोरवे असतील, आमचे पत्रकार संजय थोरवे असते, आमचे सहकारी मित्र नितीन पंडित असतील, संजय शिंदे असतील, असे सगळे मित्र या मंडळी आम्ही खरं तर या ठिकाणी आलोय. विशालजी बनकर, आमचे सुधीर महाराज गोलोक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला ईश्वर भाऊला खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितांच्या वतीने देतो. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विघ्नरकरचे संचालक रामदास दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं आमचे सर्व तरुण सहकारी आहेत, त्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. इकडे आपल्या पिंपरी पेंढारच्या या स्वर्गभूमीमध्ये ईश्वर शेठ गायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या विघ्नर ग्रुपचे प्रमुख आणि आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशीलदादा शेरकर आणि त्यांचा मित्रपरिवार यांचं आगमन झालेलं आहे. त्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या मंचच्या वतीनं आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो. आता आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा या स्वर्गभूमीमध्ये हे वाढदिवस साजरे केलेले आहेत. आणि म्हणून ही जी काही लोकांच्या डोक्यात त्याच्याबद्दल काही खूळ असायचं, ही जागा अशी आहे तशी आणि त्याला फाटा बसावा, हा खरा आमचा उद्देश आहे. आणि त्यानिमित्तानं आमचे मित्र सोपान शेठ दुर्गुडे यांचे ईश्वर शेठचे मेवणे आहेत. आणि त्यांच्याही डोक्यात कल्पना आली की ईश्वर शेठचा वाढदिवस आपण आपल्या या स्वर्गभूमीमध्ये साजरा करू. आणि योगायोगाने आपले सत्यशील दादा ही त्यासाठी उपस्थित राहिले आणि त्यांच्या शुभ हस्ते उपस्थितीमध्ये हा केक कापून आपण आता हा वाढदिवस साजरा करू. नमस्कार सर्वांना. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्य दिनी आज सकाळी आम्ही झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर एक शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढार आणि सर्वोदय पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच आमचे मार्गदर्शक सोपानदादा असतील, सुरेशदादा दुर्गुडे असतील आणि आमच्या मार्गदर्शिका वहिनी सुनंदाताई वहिनी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपणाचा आज हा छान असा कार्यक्रम स्वर्गभूमीमध्ये आम्ही आज साजरा केला. आणि याच्याही पलीकडे जाऊन आम्ही जी हनुमान जयंती झाली त्या दिवशी आम्ही भारत देशामध्येही असं कधी घडलं नव्हतं, असा रक्तदानाचा उपक्रम आम्ही आमच्या ह्या स्वर्गभूमीमध्ये केला. म्हणजे एक वर्ष 2 वर्षापूर्वी ज्या स्वर्गभूमीचं एक रूप असं होतं की फक्त खडक होता, ती स्वर्गभूमी आज 1-2 वर्षानंतर एक छानसं असं रोपटं फुललंय की सगळे बघताय, आल्यानंतर कौतुक करताय. थोरे साहेब असतील, दैनिक प्रभातचे आमचे मार्गदर्शक आहेत, तर ते आज बोलले की एवढं छान असं रोपडं एक फुललंय,
ही स्वर्गभूमी नाहीये बाबा, एक असं छान काहीतरी असं मस्त गार्डन वाटतंय. तर असं एक छान आम्हाला आज अभिमान वाटला. त्यांचंही आज कौतुकाची थाप आमच्या याच्यावर आली. आणि त्या निमित्ताने आज आम्ही आमचे सोपानदादांचे जवळचे मित्र मेवणे ईश्वरदादा गायकर यांचा आज वाढदिवस होता. तर त्यांनी सुचवलं की दादांना आपण बोलू, त्यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करू. आणि त्यासाठी आज आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चेअरमन आमचे मार्गदर्शक सत्यशील दादा शेरकर हे उपस्थित राहिले. दादा तुमचाही खूप खूप आभार. तुम्ही आमच्या गावाला आज भेट दिली, आमचंही कामाचं कौतुक केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टोमॅटो किंग. टोमॅटो किंग आणले का टाकून? टोमॅटो फ्लेवर आहे, टोमॅटो केचप फ्लेवर आहे.